पूरस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत एका महिन्यात 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये दिल्याची धक्कादायक माहिती। ITR मधून उघड, विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक। आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। दोन 2008 मधील रेल्वे भरती मारहाण प्रकरणातील सुनावणीला राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी। आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर। रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक सचिन पाकळेंच्या कारखान्यांवर ईडीची छापेमारी। खेडमधील सुकिवली आणि चिपळूणच्या सावर्डेतील कात कारखान्यावर धाड। उदय सामंत यांच्या निकटवर्तीयांवर धाड पडल्यानं चर्चांना उधाण। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरात ईडी आणि ATSच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी धाड पडल्याची माहिती। धाडींमुळे एकच खळबळ। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बाजारात भीषण आग। आगीत बाजाराचं मोठं नुकसान। आगीत होरपळून एकाचा मृत्यू। मला बसून बोलताय माझ्याकडे कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना। मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये। मला अजिबात माझा स्वभाव आहे। तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो। काल याने प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या। भावना समजल्या पाहिजेत। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला। मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही CCIची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न। वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली। मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे। 70% घेतलाच जात नाही। रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये थोडी तरी असो येऊ द्या, त्यांच्या भावना समजून। एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। हे 3 प्रश्न माझे आहेत आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय। याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती। मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत
त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल, कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे.